सुरू करत आहोत. पहिले आपण बघितलं की अर्जुनाने 5 युद्ध न करण्याचे. सगळ्यात पहिलं कारण होतं, माझ्या मनात हा संदेह होता की माझ्या आप्तेष्टांप्रती खूप दया आहे. त्यांच्या साठी माझ्या मनात दया असल्यामुळे मी युद्ध करणार नाही. नंतर दुसरा अर्जुन म्हणतो की हे युद्ध जिंकल्यानंतर जे मला प्राप्त होईल त्याचा आनंद घेऊ, म्हणून त्याच्यासाठी मी युद्ध करणार. तिसरं त्याने सांगितलं की मी यांना जर मारलं तर मला पाप, त्याच्यामुळे मी युद्ध करणार नाही. आणि मग आपण शेवटचा की कुळाचा नाश होईल म्हणून अर्जुन युद्ध करणार. आणि पाचवं जे कारण आहे, मला कळत नाही आता माझ्यासाठी योग्य काय अयोग्य काय, युद्ध करत नाही, ते आता दुसऱ्या अध्यायात आहे. तर दुसऱ्या अध्यायात शीर्षक आहे कॉन्टेंट ऑफ गीता समराइज. गीतेचा जो सार आहे तो दुसऱ्या अध्यायात सांग. तर गीतेचा सार आपण आज 2 सत्रामध्ये बघणार आहोत. 2 सत्र आपण ते याच्याकरता डेंजर आहे तू. 2 सत्र आपण याच्याकरता घेत आहोत कारण हा अध्याय मोठा आहे. मी पहिलेच तुम्हाला बोललो की दुसरा अध्याय मोठा आहे. याच्यात 72 श्लोक आहे आणि 18व्या अध्यायात 28 श्लोकाज आहे. तर एका सत्रात व्यवस्थित कळत नाही, म्हणून आपण 2 सत्र वाढवून घेणार आहोत. सत्र आणि 18व्या अध्यायात. तर थोडक्यात दुसऱ्या अध्यायात तुम्हाला सांगतो. पहिल्या अध्यायात युद्धाची पार्श्वभूमी दिली. आता दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनात जो संदेह आलाय, जो मोह निर्माण झालेला आहे, तो मोह निर्माण असल्यामुळे आता भगवंताला तो मोह नष्ट करायचा. आणि कधी नष्ट होईल? 18व्या अध्यायात जेव्हा अर्जुन म्हणेल नष्ट मोह स्मृतिर्लभ तत्प्रसादात मया च्युत. तुझ्या कृपेने माझा सगळा मोह नष्ट झाला. तर अर्जुनाच्या मनात माझं आणि तुझं, जसं आपण पहिल्या श्लोकात बघितलं की राष्ट्राच्या मनातही माझं तुझं आहे, तसं अर्जुनाच्या मनात पण माझं, की हे माझे लोक आहेत, कृष्ण हे भले तुझे नसतील पण माझे आहेत, ते दिसून येतं. आणि त्या आसक्तीच्या मनात शोक दुःख आता उत्पन्न झाले, त्याच्यामुळे ते नष्ट करणं अपेक्षित आहे. मग दुसरा अध्याय आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बघतील आता की अर्जुनाच्या मनात जो शोक आणि मोह निर्माण झालेला आहे करणं खूप गरजेचं आहे. आणि तो त्यासाठी भगवंत आता हा दुसरा अध्याय घेत आहेत. एक एक जेणेकरून आपल्याला काही मुख्य मुद्दे सांगायचे. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मी मला इथे तुम्हाला हे सांगायची, की आज मी तुम्हाला हा दुसरा अध्याय अर्जुन आणि कृष्णाच्या संवाद रूपी सांगणार आहे. म्हणजे अर्जुन काय बोलेल आणि काय उत्तर देतील, ह्या प्रकारे मी हा अध्याय तुम्हाला. तर हा पहिला श्लोक आहे. संजय बघतो की अर्जुन रथावर तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्ण कुलेक्षण, त्याचे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले आहेत. विषीदंतम उवाच मधुसूदन, आणि अर्जुन बोलला की मी युद्ध करणार नाही. कृष्ण ऐकतात, त्यावेळेला कृष्ण अर्जुनाशी संवाद सुरू करतात. तर ऍक्च्युअल गीता असं म्हटलं जातं, काही लोक सुरू झाली नाही. पहिला अध्याय सुद्धा गीतेचाच. एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण भाषण ऐकतो तर त्या आधी त्या व्यक्तीची आपण एक भूमी घेतो की हा कोण आहे, कुठून आला, काय करतो. तर त्या व्याख्यानमालेचाच भाग मानला जातो. त्याच प्रकारे पहिला अध्याय हा भगवद्गीतेचाच भाग आहे, त्याला वेगळं करता नाही. ठीक आहे, एक एक श्लोक थोडक्यात थोडक्यात, कारण आपल्याला आता 45 मिनिटात 30 श्लोक कव्हर करायचे. त्यातले थोडी थोडी माहिती मी तुम्हाला देत आहे. आता काय चाललंय ते मी तुम्हाला सांगेन. श्री भगवान उवाच. सगळ्यात पहिले इथे भगवान कृष्णांसाठी वापरलाय, तो आहे भगवान. ठीक आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे ज्याच्याकडे 6 प्रकारचे ऐश्वर्य आहेत ना भगवान. ठीक आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. कोणालाही भगवान म्हणतात नाही. भगवान ही परिभाषा कोणालाही येत नाही. भगवान जेव्हा तुम्ही म्हणतात त्या व्यक्तीकडे 6 ऐश्वर्य. जसं तो व्यक्ती सगळ्यात सुंदर, तो व्यक्ती सगळ्यात शक्तिशाली पाहिजे. तर की अहो पण मग आम्हाला आम्ही ज्यांची आराधना करतो सुंदर वाटतात नाही. जसं भगवान कृष्णांना बघण्यासाठी
कोण येतं गोकुळामध्ये? साक्षात भगवान शंकर. हा प्रसंग सगळ्यांना श्रुत आहे. तर ते इतके सुंदर आहेत की भगवान शंकराला सुद्धा राहवलं गेलं नाही भगवंताला बघा. ते भगवंताला बघायला आले. भागवताच्या दशम स्कंदामध्ये की भगवान कृष्णांचं दर्शन घ्यायला साक्षात म्हणजे ते असं काही करतात की ज्याच्यामुळे कृष्णाला त्यांच्या आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना खूप खूप आनंद. म्हणून भग म्हणजे मग तो सगळ्यांना सुंदर वाटला. ज्या वेळेला कृष्ण मथुरेत प्रवेश मध्ये जे चानूर मुष्टिक इत्यादी जे काही मोठे मोठे किंवा जे असुर ज्यांनी भगवंतावर त्या असुरांना सुद्धा प्रथमदर्शी भगवंत खूप आणि इतके क्रूर पण तरी त्यांच्या मनात भगवंता थोडं आकर्षण निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे तो चांगला असो वाईट असो तो त्यांना सुंदर वाटतो त्या भगवान. ठीक आहे, तर ही उपाधी भगवान कृष्ण करते. म्हणून इथे भगवान कृष्णांना भगवान उवाच म्हटलेलं आहे. पहिला मुद्दा. आता अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही. आता कृष्ण इथे अर्जुनाला रागवतात. अर्जुनाला काय रागवतात? क्लैप्समगमः पार्थ. इथे सगळ्यात पहिले तर भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत? कुतस्त्वा कश्मलमिदम. ही जी, तुझ्यामध्ये जे दिसतं आहे काय खराब, जो ती गोंधळलेली, जिथे तू घाबरलेला आहे, ही जी खराब स्थिती त्याला काय म्हणतात? विषमे समुपस्थ. या तुझ्या ती कुठून आली रे अर्जुन? अनार्य योग्य व्यक्ती आहे, जो योग्य शासक आहे. जुष्टम त्याच्या योग्य नाही, अस्वर्ग. आणि ही जी भीती तुझ्या मनात म्हणजे पुढच्या जीवनात सुद्धा तुला त्याच्यातनं काही मिळणार नाही. आणि अकीर्तिकरम. आणि ह्या जीवनात सुद्धा तुला ह्या मिळणार नाही. म्हणून हे जे तुझ्या मनात जे दूषितपणा भीती आलेली आहे, त्या भीतीला तू सगळ्यात पहिले बाहेर. हे भगवंत इथे दुसऱ्या श्लोकात थोडंसं रागवतायत, थोडं कठोर झालेत, कारण अर्जुनाची आसक्ती खूप जास्त आहे. आणि इथे तर तिसऱ्या अर्जुनाला म्हणतात क्लैब्यम. क्लैब्यम म्हणजे ऍक्च्युली खराब शब्द आहे संस्कृतमध्ये. क्लैब्यमचा अर्थ असा व्यक्ती ज्याने म्हणजे जो शरीरात असतो पण त्याच्यात पुरुषाचे काहीच लक्षणं नाही, अशा व्यक्तीला म्हटलं गेलेलं आहे. तर भगवंत बघा अर्जुनाला म्हणतो, अरे तू माणूस आहे आणि असं माणसाच्या विपरीत का तू काम करतो? आणि हे सगळं तुझ्या कशामुळे? हृदय दौर्बल्यम. तुझं मन इतकं कमकुवत झालंय, इतकं कमकुवत झालंय आसक्तीमुळे. त्या आसक्तीमुळे ती आली. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की आसक्ती तिथे दोन गोष्टी येतात. एक तर भीती की हे माझ्यापासून लांब, आणि जर ते लांब गेलं त्याच्यामुळे येतो क्रोध. हे आपल्याला एक शूद्रम हृदय तिला म्हटले शूद्र. तर अशा व्यक्तीचं नाव शूद्र आहे. आता इथे जात शूद्र नाही, इथे विचाराचं शूद्र म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीला जीवनाचं महत्व कळतं, मानवी जीवनाचं तर थोडासा आता नाव. म्हणून इथे जातीचं शूद्र नाही, कारण अर्जुन त्याला शूद्र का म्हणताय? कारण त्याची विचार जे आहे ती शूद्र. म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही विचार आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, इथे भगवंत रागवत आहे, तू शूद्रासारखा का विचार? ती तुझ्यात बघ किती कमकुवत आलेला आहे. म्हणून आसक्ती आहे तिथे तिथे सहज रीतीने बघा, आई मुलाशी त्याला मार. कधी बघितले तुम्ही आई रागवते नाही? आसक्ती लेकरामध्ये की तिला हात नाही उचलता येत लवकर. तर जरी तर ती रडत बसते दिवसभर. का? कारण तिची ती आसक्ती. आसक्तीने शिक्षकाची गरज लागते जीवनामध्ये. आता हाच मुद्दा पुढे 7व्या श्लोकातील, जिथे अर्जुन जो आहे भगवंताला आपला शिक्षक बनवेल, गुरु बनवेल. ठीक आहे, तर तिसऱ्या श्लोकात भगवंत अर्जुनाला रागवले. आता अर्जुनाला जेव्हा रागवले तर अर्जुनाला ते बिलकुल पटलेलं नाही. अर्जुन चिडला आता भगवंतावर. आता या श्लोकात तुम्हाला अर्जुन भगवंतावर चिडलेला दिसेल. आता इथे 4थ्या श्लोकात अर्जुन इतका चिडतो भगवंतावर. कथम, कथम म्हणजे सांग मला कृष्ण. बोलला अर्जुन तिथे. कथम भीष्म महम सांख्ये. अरे कृष्ण तू
इथे तो सांग ज्या पूजे तू मला प्रतियोत्स्यामी, त्यांच्याशी तुम्हाला युद्ध करायला लावतोय कृष्ण. तर इथे अर्जुन इतका चिडला की तो भगवंताला थोडा कठोर बोलायला लागला. आणि तो म्हणतो की पूजा अर्हव, हे भीष्म आणि द्रोण हे कृष्ण माझे पूजनीय, त्यांच्याशी युद्ध करणार नाही. कारण जे पूजनीय असतात, मग आई असेल, वडील असेल, मोठे घरातले थोर असतील, शिक्षक असतील, संत असतील, गुरुजन असतील, यांचा जर तुम्ही अपमान केला, धर्माचं बंधन केल्याचं मला प्राप्त होत. अर्जुन म्हणतो की ते माझ्यासाठी पूजनीय असल्यामुळे मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही. आता कृष्ण इथे त्याला दुसरं कृष्ण काय म्हणतात, अरे पण त्यांना युद्ध नको, हा वेगळा भाग आहे, पण ते युद्ध करायला आले. अर्जुन परत तेच म्हणतो, रव अरिसूदन, ते माझ्यासाठी पूजनीय आहे, मी त्यांच्या अंगावर पुष्प फेकण्याची माझी इच्छा आहे. आणि तू मला इथे त्यांना शत्रू त्यांच्या अंगावर बाण चालवायला लावतो, म्हणून मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही. आता इथे भागाच्या भरात एक शब्द बोलतोय, अरिसूद. अरि म्हणजे शत्रू. तर इथे भगवंत अर्जुन म्हणतोय की तुझं नाव अरिसूद. अरिसूदन म्हणजे काय, की तू शत्रूचा नाश करतो. आम्ही वध केला किंवा तुझ्या शिक्षकाचा वध केला, तर भगवंत म्हणतात नाही. मग अर्जुन इथे भगवंतावर ओरडतो, तो म्हणतो जर तू केला नाही तर मला का करायला लावतो. तर इथे अर्जुन त्याचा राग प्रकट करतोय भगवंतावर. तर तो म्हणतो की "तुम्ही फार युद्ध नको." इथे गुरुविषयीची त्याची जी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ती परत इथे अर्जुन दाखवतो. अर्जुन कृष्ण आता इथे गुरु न हत्वा ही श्री, आता इथे अर्जुन ज्या वेळेला करणार, त्याला सांगतात की जर तू युद्ध केलं नाही तर तुला राज्य मिळणार नाही. आणि राज्य मिळालं नाही तर तू तुझं दैनंदिन कशी करशील, तुला ते सुद्धा मिळणार नाही, मग तू जगणार कसा. मग ज्या वेळेला अर्जुनाला हे विचारलं, तू जग तर तुला राज्य मिळणार नाही, त्यावेळेला अर्जुन धडधडीत सांगतो, "श्रेयो भोक्तुम, मला या बरं काय वाटतं, भैक्ष्य. भैक्ष्याचा अर्थ आहे भीक मागणे मला आवडेल, पण युद्ध करणं." मग इथे भगवंत त्याला सांगतात, अरे ते गुरु आहे, गुरुनी आहे, हे पाहिजे गुरु, हे तुझे जे गुरु आहेत म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म पितामह, हे तर धर्माचं पालन करत नाहीत. ते बाजूने युद्ध लढतायत. आणि भारतात एक प्रसंग होतो, जिथे युधिष्ठिर महाराज भीष्मदेवांना विचारतात की, म्हणजे थोडक्यात ते विचारतात की तुम्ही कोणाच्या बाजूने लढणार. त्यावेळेला भीष्म म्हणतात की पैशाचा कोणीच मालक नसतो, पैसा मालक असतो. आणि मला जो पैसा देतोय त्याच्यासाठीच मी दुसऱ्यासाठी युद्ध करणार आहे. म्हणजे भीष्माने डायरेक्ट युधिष्ठिराला सांगितलं, श्रेष्ठ आहे. म्हणून मी धनाच्या बाबतीत कृष्ण ही करून देत. तो व्यक्ती पैशासाठी लढत, धनासाठी लढत नाही. त्याच्यावर तू का दया करतोय, दोष तुला दिसत नाहीये का. मग अर्जुन म्हणतो की जरी झालं तरी माझं त्या, मी त्यांच्या हे बघा, भुंजीय भोगान रुधिर रुधिर, त्यांच्या राज्य आणि मला नकोय, कारण ते माझ्या आवडीचे शिक्षक आहे. माझं मन गुंतलेलं आहे, म्हणून मी युद्ध करणार. आता तस मध्ये अं, 10व्या श्लोक अर्जुन एकदम क्लिअर केले की जरी माझे गुरु धनाचे लोभी असले तरी ते आणि जर मी त्यांना काही केलं तर हा गुरु हा पातकला. आता इतकं बोलल्यानंतर साने जो राग, तो प्रकट,
बघा, राग जेव्हा व्यक्त केला जातो ना, मग व्यक्तीचं मन आपोआप शांत होतं. मग जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला कळतं की आपण बोललो त्याचं अर्थ कळतो. जे बोललो, बोललो त्याच्यामुळे समोरच्याला किती आपल्याला शांत झाल्यानंतर कळतं. आता जेव्हा अर्जुन 6व्या श्लोकामध्ये शांत झाले, 2 श्लोकात बोलल्यानंतर त्याला कळतं की अरे बापरे, खूप जास्त बोललं गेलं माझ्याकडनं. म्हणून तो 6व्या श्लोकात म्हणाला, मग यदि नो जयी, हे बघा इथे ही दुसरी. मला कृष्ण माफ कर, पण मला कळत नाही की मी युद्ध केलं पाहिजे की न केलं पाहिजे. कारण माझ्या समोर धृतराष्ट्र राष्ट्र, धृतराष्ट्राचे सगळे पुत्र आणि त्याच्यावर माझे नातेवाईक आहेत. हे कळत नाही कृष्ण की मी युद्ध करू करू. तर कृपया तुम्हाला सांग, यद्वा जय यदि वा युद्ध करू, हे युद्ध मी करू नये. अर्जुनाला दाखवण्यात अर्जुन प्रत्यक्ष एक भ्रमित झाला. न आता 7व्या श्लोकात त्याला पण थोडासा राग आला. एकदम अर्जुन त्याला ना, मित्र म्हणतोय एका बाजूला आणि एका काही बोल, तरी ते अर्जुन म्हणतो. आता अर्जुन बोलतोय, कार्पण्य दोषोपहत मी तुला विचारतोय ना कृष्ण, की तुम्हाला समूढ चित्ता, आणि बुद्धी आहे ना, कळते की धर्म काय, यश श्रेयस्यान, हे माझ्यासाठी काय, ब्रूहि निश्चित, सांग. शिष्यादी माम त्वाम प्रपन्न, मी तुझा शिष्य होतो आणि तुझी शरणागती. आता कृष्ण तर थोडे कृष्ण इथे म्हणतात, हे बघ, त्याचं ठरवलंय ना, तर तू जा आणि भीक माग, मला कशाला विचारतोय. मग अर्जुन इथे म्हणतो, पृच्छामी, अरे तुला जी मनस्थिती कृष्ण, मी काय नाही केलं. मग कृष्ण विचाराय, मला काय विचारतो. मोठ्या मोठ्या लोक विचार ना, जे तुला वाटतं की माझ्यापेक्षा चांगले, कारण तू तर माझ्या मताचं ऑलरेडी खंडन केलं चुकी. आणि पण तू शास्त्रात देऊन सांगतो की कृष्ण तू हे, कृष्ण ते चुकीचं होतं. मग इथे शेवटच्या वेळी अर्जुन म्हणतो, हम शादी माम त्वम प्रपन्न, आता मी तुझा शिष्य झालोय, शिष्य झाला, तुला गुरु स्वीकार केले, आणि गुरु त्यामुळे मी तुझ्या विरुद्ध बोलणार नाही, तुला उलटून बोलणार नाही. सांग की माझ्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय. आता इथे कृष्णाची समजूत काढायला कुठेतरी प्रयत्न करतो. आता 8व्या श्लोकात कृष्ण त्याला सांगतायत, नाही, सॉरी, अर्जुन सांगतो, नाही आपण पद्धत यश शोक. अरे कृष्ण, हा जो शोक झालाय ना, हा हे जे माझ्या मनात भय उत्पन्न झालंय ना, जन्म इंद्रियानं माझे इंद्रिय सुखायला लागले रे, माझं तोंड कोरडं पडत, माझे डोळे यायला लागले, डोळे लाल झाले, आग व्हायला लागली रे कृष्ण माझ्या डोळ्यात. मग आता इथे कृष्ण म्हणतो, अरे तू तर माझा मित्र, तुला कसं स्वीकार करू. तर तो बोला ना की तू मला शिष्य म्हणून स्वीकार कर. मग कृष्ण त्याला की असं कर ना अर्जुन, तू व्यास शिष्य हो, ते सगळे शास्त्र त्यांनी लिहिले, मी तुला योग्य मार्गदर्शन कर. मग इथे अर्जुन म्हणतात कृष्णाला की नाही, तू व्यासांचाही गुरु आहेस, कृष्ण म्हणतो, आणि इथे व्यास नाहीयेत, म्हणून तू व्हावं लागेल, कारण इथे मला दुसरे कोणी गुरु मिळणार नाही, आणि तू असल्यामुळे मी तुला गुरु म्हणून स्वीकार करतो. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतो की बाबा, अर्जुन म्हणतो ना की कृष्ण तूच एकटा जवळ म्हणून स्वीकार करतो. मग अर्जुनाची सांत्वना काढण्यासाठी अर्जुनाची परीक्षा घे. तर ठीक आहे, जर तू युद्ध करून, तू युद्ध जर तू जिंकलास तर तुला मनाला आनंद होईल, तुला शांती मिळेल. युद्ध कर ना तुझं तुझं, मला कशाला विचारतो. मग राज्यम सुराना या तिघ जगाचं जरी मिळालं ना कृष्ण, माझं नाही रे शांत होणार. कारण माझ्या मनात उथल चालली, इतकी उथल पुथल चालली की मला कळतच नाही काय नाही करावं. आयुष्यात किती प्रसंग येतात जिथे असं वाटतं, नाही जगावं, मरावं की सोडून जावं, कुठे पळून जावं की निघून जावं. अर्जुनाचे जीवन प्रसंग आहे. अर्जुनाला कळत नाही की काय करावं, की करावं की जंगलात जावं आणि भीक मागावं, काहीच कळत नाही. आणि मग
संजय म्हणतो 9व्या श्लोकात, इति गोविंद उक्त्वा तूष्णीम बभूव. परत अर्जुन तेच नको. इतकं सगळं कृष्णाने त्याच्याशी संवाद केल्यानंतर म्हणतो, न योत्से इति गोविंद, मी युद्ध नाही करणार कृष्ण. आणि अर्जुन शांत झाला. ऑलरेडी रडत होता, शांत झालाय आणि रथावर त्याने बसला. या श्लोकात भगवंत हसतात. ऋषिकेश प्रहसन, प्रहसन म्हणजे भगवंत हसले. का हसले? कारण आता मित्र जो आहे शिष्य झालाय आणि मला गुरुची अ, भूमिका घ्यायची, आणि दोघं उभे आहेत. आणि आता भगवंत दोघं सेनेकडे बघतायत आणि अर्जुनाशी आता संवाद साधायला सुरू करणार. शेवटचे जे 20 मिनिटं आहेत, आपण हा सेक्शन घेणार आहोत. 30 लिहून घ्या. 11 ते 30 हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे. हा सेक्शन जर तुम्हाला कळला नाही तर तुम्हाला गीता आणि हा सेक्शन जर तुम्हाला कळला नाही तर येणाऱ्या संकटांवर तुम्ही कधीच योग्य पद्धतीने मार्ग करणार नाही. तुम्ही बहुतांश वेळेला चुकी, कारण हा सिद्धांत अध्यात्माचा फाउंडेशन. बाहेरचे सत्य असतील, बाहेरचे कथा असतील, मी या विषयाला बोलत नाही. आणि हा विषय जोपर्यंत अध्यात्म पूर्ण होत नाही. तर 21 ते 30 हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन तर गुह्य ज्ञान. ओके. 3 ज्ञान आहेत गीतेमध्ये. गुह्य, गुह्यतर, गुह्य. गुह्य ज्ञान म्हणजे शरीर आत्म्याचा भेद, जो 11 ते 2.30 मध्ये आहे. गुह्य तर ज्ञान आहे 9वा अध्याय, भक्तियोग ज्याला म्हटलं आहे. आणि गुह्यतम तम म्हणजे त्याच्यापेक्षा काहीच गुह्य नाही, 18.65 आणि 18.66. ते 2 श्लोक आहेत जे फार फार महत्वाचे आहेत. याला गीतेत म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण जे बघत आहोत त्याला गुह्य ज्ञान आहे. 11 ते 30 मध्ये भगवंत कुणाला शरीर आणि आत्म्याचा भेद शिकवणार. का? कारण त्याच्या मनात आसक्ती आहे, आणि आसक्तीला साठी शास्त्र म्हणतं गुह्य ज्ञानाची अत्यंत अत्यंत आवश्यकता आहे. बिना गुह्य ज्ञानाचं शरीर आसक्तीपासून बाहेर नाही. बऱ्याच वेळेला लोकांच्या जीवनाची ती जेव्हा शरीर सोडते तर ती कोणी का असेना, काही दिवस रडत राहतात, काही दिवस रडणं अपेक्षित आहे, रडलं आहे. त्या रडल्याने काय फायदा होणार आहे? त्यावेळेला हे जे ज्ञान आहे हे आहे, कारण ती जी पीडा होते त्या पीडेला सहन शक्ती 11 ते 30 हा आलं लक्षात. तर हे महत्वाचा मुद्दा. आता आपण पहिले बघितलं की अर्जुनाच्या मनात आसक्ती आहे. त्या भय आणि मोह या 3 गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्याला नाश साठी गुह्य ज्ञान द्यावं लागेल. 11 ते 30. आता अर्जुनाबद्दल भगवंताची थोडीशी नाराजगी, कारण अर्जुन काय करतोय ना, शास्त्रात कृष्णाला खोटं ठरवतोय किंवा चुकीचं ठरवतोय. म्हणजे खरं तर पूर्ण ज्ञान आहे, पण तो चुकीच्या वेळेला आणि चुकी वापरतोय त्याला. म्हणून इथे भगवंत त्याला काय म्हणतात, अशोच्यस्त्वम प्रज्ञावादंश भाससे. हे बघ, एखाद्या पंडितासारखा तू बोलतोय का? नॉलेजेबल. गतासु न गतासु शोचंती पंडिता. तू पंडित स्वतःला दाखवतो, तू तुझं ज्ञान दाखवतो. वाद म्हणजे तुला जे काही मत मांडायचे तू बोलतोयस ते. एवढं पंडित बोलून तुला ह्या गोष्टीची माहिती नाही आहे की कुठल्या गोष्टीविषयी शोक करावा आणि कुठल्या शोक करू नये. ना अनुशोचंती, कुठल्या गोष्टीविषयी शोक करायचा आणि अशोच्यस्त्वा म्हणजे कुठल्या गोष्टी करायचा. जर तू खराच पंडित आहे मग तू रड. ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे, जी समजून घ्यावी लागेल. तरी अर्जुनाला रागवतात की तू पंडितासारखा बोलतो तो खरा, तुझ्याकडे पंडितासारखं ज्ञान कुठे वापरावं आणि कुठे बिलकुल तुला माहिती नाही. आता हा शब्द घ्या, पंडित म्हणजे काय? पंडित कोणाला म्हणतात? आजकाल पंडित आले, पंडित आले, अपंडितासारखा बोलतो नाही. 4 प्रकारच्या बुद्धी, त्यातली एक बुद्धी असते पंडा बुद्धी नावाची एक बुद्धी आहे.
तर ही पंडा बुद्धी आता काय, पंडा बुद्धी म्हणजे ती बुद्धी जिथे शरीर आणि आत्म्याचा भेद तिला आहे आणि त्याला गोष्टीविषयी प्रचूर माहिती पण आहे, अशा बुद्धीचा जिथे विकास झाला ना, पंडा बुद्धी. आणि असा जो व्यक्ती शरीर आत्म्याचा तो त्याचं नाव पंडित. हं? अर्जुनाला भगवंत तेच सांगतायत की तू स्वतःला का दाखवतोस, पण तुझी या पंडा बुद्धीचा म्हणजे जिथे टर्नल काय आणि टेम्पररी काय, तत्कालीन काय, याचा भेद नाही. आणि हा भेद माहित नसल्यामुळे तू इथे शोक कर. तर इथे अर्जुनाला भगवंत काय सांगतात, माहित नाही की कुठल्या गोष्टीचा शोक करायचा आणि कुठल्या गोष्टीचा शोक करू नये. म्हणून भगवंत आता इथे 12व्या श्लोकापासून मला शरीर आणि आत्म्याचा जो भेद आहे तो आपण थोडक्यात त्यांच्यात झालेला जो संवाद आहे तो आता घेऊयात. हे एकेका श्लोक आणि अर्जुनाचा काय संवाद चालला आहे. 12वा श्लोक. बऱ्याच वेळेला आत्मा सो परमात्मा, तर इथे हा सिद्धांत पूर्णपणे खोडून टाकलेला आहे. भगवंत येत तत्वेवाहम जातुनासम नत्वाम नेमे जनाधी न तू एव अहम. अहम म्हणजे कृष्ण स्वतः. जातून न आसम तू तत्वाम अर्जुन तू पण नाही. नेम हे जे राजे आपल्या समोर उभे दिसत आहेत ते पण नाही. काय नाही, तू नाही मी नाही ते नाही म्हणजे काय. तर इथे भगवंत अर्जुन न चैव न भविष्य सर्वे वयमथा परम. सर्व काळामध्ये पास्ट आणि फ्युचर या तिघही काळामध्ये तो तू पण होतास आणि हे राजे पण होते. म्हणजे एकही काळाचा भगवंत वेगळे होते, मी वेगळा आहे आणि बाकीचे लोक वेगळे कधीच होत नाही. सगळ्या काळांमध्ये भगवंत वेगळे, मी वेगळा आहे आणि बाकी सगळे जीवात्मे वेगवेगळे आहेत. हा सिद्धांतच चुकीचा ठरतो की मी देव बनू शकतो नाही. भगवंताने सुरुवातीला हे तू वेगळा मी वेगळा आणि राजे वेगळे म्हणून हा सो परमात्मा होत नाही. आता अर्जुन इथे प्रश्न विचारतोय की अरे माझे जवळचे लोक मारले जातील युद्धात. अरे जेव्हा ते जिवंत होते तेव्हा मला इतका आनंद, मेल्यानंतर मला किती दुःख होईल. आता भगवंत इथे अर्जुनाला प्रश्न विचारतात की ठीक आहे, मला की ते लोक जेव्हा जिवंत होते तेव्हा तू त्यांना कसं ओळखत होतं. तर अर्जुन म्हणतो अरे त्यांचं शरीर आहे ना, ते दिसत होत. बरं. भगवंत म्हणतात की दिसतं, आत्मा तर दिसत नाही. तो म्हणे हो. मग आता अर्जुन विचारतो की ठीक आहे, आता जिवंत असताना शरीर दिसतोय, आत्मा दिसत नाही. मेल्यावर काय होतं रे अर्जुन. अर्जुन होतं. मग भगवंत अर्जुनाला विचारतात की अरे मग अर्जुन प्रश्न पडतो की हो खरं आहे. म्हणजे आत्म्याला मी जिवंत असताना सुद्धा पाहिलेलं नाही आणि त्याने जेव्हा शरीर सोडलं तेव्हाही मी त्याला पाहिलं नाही. म्हणजे जो व्यक्ती त्या शरीरात आहे त्या व्यक्तीला कधी कधी कधीच बघितलेलं नाही. पण बघितलंच नाही त्याच्याविषयी किती आपण त्रास करून घेतो, किती त्रास करून घेतो. मग इथे अर्जुनाला प्रश्न विचारला जातो की मग मला सांग, अरे मग शरीर जास्त महत्वाचं की आत्मा जास्त. मग अर्जुन मग भगवंत सांगतायत की तो आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शाश्वत व्यक्ती आहे, तो प्रेमाचा पात्र आहे. ती हितगुज करण्यासाठी आपण तो गेल्यानंतर आपण 11व करतो, 12व करतो, 13व करतो. कोणासाठी. ते गेलेल्यासाठी. म्हणजे प्रेमाधिकारी ते शरीर नाहीये, प्रेमाचा अधिकारी तो व्यक्ती आहे. रडायचं असेल तर त्या व्यक्ती, त्या शरीरासाठी रडू नका. ही ते अर्थ आहे. कारण त्या आपल्या प्रेम हे शरीर नाही आणि आपल्याला तर आत्मा दिसतच नाही ना हो. नाही कधी तो शरीरात बसलेला व्यक्ती रडतो कशासाठी आहे? कोणासाठी रडतोय. तर भगवंत इथे खडसावून अर्जुन. आता 13व्या श्लोक भगवंत अर्जुनाला सांगतात देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यो. हे जे देह आहे, दोन शब्द आहेत तिथे नीट बघा. मी स्क्रीनवर देही
आणि दुसरा आहे देह. देह म्हणजे शरीर, देही म्हणजे ज्याने शरीर आहे. ओके, देहिनोस्मिन यथा देहे. हा जो देह धारण केलेला व्यक्ती आहे त्याचे काही परिवर्तन होतात. काय होतं हो? कौमारम तो असतो, यौवनम युवा अवस्थेत येतो, त्याच्यानंतर म्हातारा होतो, आणि म्हातारा झाल्यानंतर तर प्राप्ती, त्याचा एका शरीरातून दुसऱ्या ट्रान्सफर होतो. म्हणजे त्या व्यक्तीला ज्याला तुम्ही कधी त्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पाठवलं जातं. म्हणून अशा व्यक्तींसाठी आपण धीर नाही करायला पाहिजे. आता अर्जुन बघा काय होतं. आता अर्जुन म्हणतो, अरे पण युद्ध झाल्यावर ते शरीर नष्ट होईल. पण आता तर मला शरीर दिसतंय ना, मला शरीरावर तर त्यांच्यावर प्रेम करू दे ना. आणि नष्ट झालं की मला तर असंही दुःख होणार. आता हे भगवंत काय सांगतायत, शरीर हे वेगवेगळ्या अवस्थेत, असे इथे लिहिलंय, कुमार, यौवन, जरा अवस्था, आणि त्याच्या देहात बदल होतो. मग अर्जुन म्हणतो, हो मला कळत आहे की देहाच्या अवस्थेत बदल होतो, पण दुःख. आता जसं आपण लहानपणाचा फोटो बघा, लहानपणाचा फोटो आपल्याला वाटतं की अरे लहानपणी किती तुम्ही किंवा किती गोंडस होती, किती छान दिसायची, किती ताकद होती, किती शक्ती होती, इकडे तिकडे पळापळी करायची. आता शरीर वाढलंय, युवा नष्ट झालीये, मी पुढच्याच देहाला पुढच्या पेश करतोय किंवा करते, किती दुःख होतं. पण मग भगवंत म्हणतात, अरे म्हातारा झाल्यानंतर तर होणार आहे ना त्याचं, म्हणजे त्याला दुसरा देह प्राप्त होणार आहे ना. तुला आनंद नाही का? जसं एक व्यक्ती अवस्थेतनं युवा अवस्थेत नंतर म्हाताऱ्या अवस्थेत त्या अवस्थेला प्राप्त करतो, त्याच प्रकारे आपण सुद्धा एका देहातनं दुसऱ्या देहात तिसऱ्या देहाची प्राप्ती करत राहतो. मग काळजी कशाला त्याला कोणी वाऱ्यावर सोडणार नाहीये, कारण त्याची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. मग तू रडतो कशाला? इथे भगवंताची अशा नाराजगी आहे. अर्जुन म्हणतो 14, पण शरीर बदलेल ना तो व्यक्ती, त्रास तर होईल ना मला डोळ्यासमोरून गेल्यानंतर. भगवंत इथे आपली प्रिय व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते त्याच्यासाठी भगवंत की आपल्याला काय करावं लागेल, ताम स्थिती भारत, आपल्याला निश्चित रूपाने ते लागते ती पीडा. पीडा आहे त्याच्याबद्दल नाही, पण ती पीडा आपल्याला सहन करावी लागते. जसं आपण शीत, थंड, उष्णता, सुख, दुःख या आपण सहन करतो, तशा आपल्याला आपली व्यक्ती गेल्यावर आपल्याला ते सहन करायचं असतं. कारण आगम येतो, अपायी जातो, अनित्य काही काळासाठी राहतो. जसं उन्हाळा काही काळासाठी राहतो आणि जातो, तसंच पावसाळा काही काळासाठी राहतो आणि जातो. त्याच प्रकारची व्यक्ती काही काळासाठी आपल्याबरोबर राहील आणि काही काळाला सोडून जाईल. म्हणून शोक करायची गरज नाही. शोकाला थोडा काळासाठी सहन करावं लागतं, आणि सहन केल्यानंतर मन स्थिरावतं. मग आपण आपल्या लागू शकतो. म्हणून एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला 13 दिवस का सांगितलं जातं, कारण त्यावेळेला मन नाराज असतं आणि इतर गोष्टींमध्ये आपलं मन लागत नसतं, म्हणून त्याला शांत होण्यासाठी त्याला 13 दिवस दिलेले. मग आता प्रश्न येतो की ठीक आहे, पण या जग सगळेच जर या मोहात अडकलेले आहेत, तर आज जगातनं बाहेर कोण पडेल? मुक्ती कोणाची होईल इथून? ते भगवंत 15व्या श्लोकात सांगतायत, यमीन व्यथयन्ते, जो व्यक्ती व्यथित होत नाही, अहो कशामध्ये नाही, दुःखात, सुख सुखात तो धीर व्यक्ती सारखा राहतो, तो ती हो, असा व्यक्ती सो अमृत कल्पते. तरी ते भगवंत सांगतायत, आध्यात्मिक जीवनात प्रगती करत आहोत याचं लक्षण काय? समता. सुखात आणि दुःखात आपल्याला समता जाणवत नसेल जाणवत तर अजून आपल्याला खूप आहे. ठीक आहे. तर इथे ज्या व्यक्तीने समता विकसित केली,
तोच व्यक्ती मुक्तीला प्राप्त करू शकतो, बाहेर पडू शकतो. आता अर्जुनाचा पुढचा की मग मी हे कसं विश्वास ठेवावं कृष्ण? हे जे तू सांगतोय ठीक आहे, पण मग या गोष्टींवर मी कसा विश्वास ठेवू? मग इथे भगवंत एक खूप सुंदर शब्द वापरतात, तत्वदर्शी. तत्वदर्शी म्हणजे आपल्या भाषेत त्याला आपण म्हणूयात सायंटिस्ट. ओके. सायंटिस्ट काय करतो? सायंटिस्ट एखाद्या विषयावर रिसर्च करतो, आणि रिसर्च केल्यानंतर आपले मुद्दे मांडतो. त्याच प्रकारे जो तत्वदर्शी आहे, स्पिरिच्युअल सायंटिस्ट आहे, तो त्याच्यावर रिसर्च करतो. कशा रिसर्च करतो? तो दोन गोष्टींवर रिसर्च करतो. एक आहे टेम्पररी गोष्ट आणि एक आहे परमनंट गोष्ट. टेम्पररी म्हणजे काय? शरीर नष्ट होणार, आज नाही तर उद्या. परमनंट कधीच नष्ट होणार नाही. मग ह्या दोघांचा अभ्यास केल्यानंतर, उभयोर म्हणजे काय? दोघांचा दृष्टांत, त्याने अभ्यास केल्यानंतर हा तत्वदर्शी एका निष्कर्षावर नाश विद्यते भावो, नष्ट होणारं शरीर आहे ते नष्ट होईल, आणि तो विद्यते सत, जे शाश्वत आहे, त्याला ही केल्यास त्याला नष्ट केलं जाऊ शकत नाही. आणि अशा आत्म्याला आपण कधीच पाहिलेलं नाहीये. म्हणजे जो व्यक्ती ज्याच्याशी आपण संवाद करतो त्याला आपण पाहिजे, बाहेरून त्याने जे कपडे घातलेत त्या कपड्याला आपण बघून म्हणतो माझा मुलगा, माझी मुलगी, माझी सून, माझा काय काय आपण माझं माझं करून ठेवले. आता मग अर्जुन म्हणतो, अरे शरीरात राहतो आपण, मग आपण शरीरात कुठे राहतो रे? मग इथे भगवंत म्हणतात, एक अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तत्. अविनाशी आत्मा आहे, येन सर्व इदम तत, त्यात तो पूर्ण शरीरात व्याप्त आहे. उदाहरण, जसं आपण एखादी औषध घेतो, एखादी टॅबलेट घेतली आपण, ती मुखा वाटे, तोंडा वाटे ती पोटात जाते, आणि पोटातनं तिचं पाचन होतं, आणि त्यानंतर ती सगळ्या शरीरात पसरते. ते जे औषध आहे ते सगळ्या शरीरात पोचतं. त्याच प्रकारे इथे भगवंत सांगतायत की आत्मा जो आहे तो हृदयाच्या क्षेत्रात, हृदयात नाही, त्याच्या क्षेत्रात आत्मा राहतो. आत्मा हृदयाच्या क्षेत्रात 5 प्रकारचे जे वायू आहेत त्याच्यावर तरंगत राहतो. आणि तिथून जसं औषध पोटात गेलेलं औषध पोटात राहून सगळ्या शरीरात त्याचा प्रभाव दाखवतं, आत्मा राहून पूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव दाखवतं. जसं आपल्या बोटाला टोचलं तर दुखतं दुखतं, पायाच्या बोटाला टोचलं दुखतं दुखतं, डोक्याला टोचलं दुखतं. टोचाल तिथे तिथे तुम्हाला दुखण्याची संवेदना होते. की शरीरात काय काय चाललंय ते तुम्हाला, म्हणजे आपण जो आत्मा आहोत त्या आत्म्याला सगळ्या शरीराच्या होतात. आलं तुमच्या लक्षात? तो राहतो हृदयस्थानी, पण त्याचा प्रभाव सगळ्या शरीरात. टोचल्यावर बघा लगेच आपण आऊ करतो का? कारण आपल्याला जाणवतं की तिथे काहीतरी इजा होते आहे. तरी ते भगवंत सांगतात की त्या हृदयाच्या क्षेत्रात अर्जुन तो आत्मा राहतो, आणि तिथून त्याचा प्रभाव दाखवतो, जसं औषध पोटात राहून पूर्ण शरीरावर प्रभाव दाखवतो. आता 18व्या श्लोकात परत तीच गोष्ट भगवंत रिपीट करतील की देह, असे दोन शब्द इथे, शरीर आणि शरीरीन. हे बघा इथे शरीरीन, आणि इथे देह, देह म्हणजे शरीर, आणि शरीरीन म्हणजे कोण? ज्याने शरीर धारण केलेलं आहे. कसा आहे हा व्यक्ती? हा व्यक्ती जो शरीर धारण केला आहे, अनाशिनो, अप्रमेयस्य, दोन, अशी दोन लक्षणं इथे त्याची दाखवलेली आहे. जसं अप्रमेय म्हणजे काय? बघा इथे दिलेलं आहे इमेजरेबल, आत्म्याची साईज आपण कॅल्क्युलेट नाही, इथे दिलेलं आहे बघा इमेजरेबल. अप्रमेय, अनाशीन, ज्याचा नाश होत नाही, असा हा शरीरी आत्मा आहे. आणि कसा आहे तो? नित्य, नित्य म्हणजे कायम, शाश्वत काळासाठी तो राहतो. पण तोच देह, इथे बघा देह दिसते तुम्हाला, देह, हा देह कसा आहे? अंतवत, निश्चित रूपाने संपणार आहे.
म्हणून विचारलं की आत्म्याला बघू शकतो का? आत्म्याला नाही बघितलं जाऊ शकत, कारण आत्म्याबद्दल काय सांगतायत भगवंत? अप्रमेय, इमेजरेबल आहे. त्याला मोजण्यासाठी आपल्याकडे काहीही इन्स्ट्रुमेंट नाही. ओके. आता आता इथे भगवंताला अर्जुन म्हणतात, ठीक आहे सगळं कळतंय मला, पण मी जर माझ्या गुरुला मारलं तर लोक मला हसतील ना कृष्ण. तर इथे भगवंत सांगता, हा फार महत्वाचा श्लोक आहे, याचा विस्तार मी आता नाही करणार, कारण याचा विस्तार तिसऱ्या श्लोकात, तिसऱ्या अध्यायात निश्चित होईल. इथे एकच गोष्ट समजून घ्या. इथे भगवंत जेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या गुरूंना जर मारलं तर लोक मला हसतील, तर भगवंत इथे म्हणतात विजानीतो, त्या लोकांना कळत नाही, ते मूर्ख आहेत. जे म्हणतात की आत्मा मरतो आणि दुसरा म्हणतो आत्मा मारतो. आत्मा मरतो आणि आत्मा मारतो असं जे कोणी म्हणतात, त्यांना भगवंत म्हणतात विजानीतो, त्यांना अक्कल नाही, त्यांना कळत नाही. कारण आत्मा मारतही नाही, आत्मा मरतही नाही. माया म्हणती न हन्यते. मग तुम्ही म्हणा, अरे एखाद्याने जर मर्डर केलं तर काय? त्याचं उत्तर आपण तिसऱ्या अध्यायात देऊ. तात्पुरतं समजून घेण्याचं काय, जो म्हणतो की आत्मा मरतो किंवा आत्मा मारतो, तो व्यक्ती मूर्ख आहे. भगवंत असं इथे सांगतायत अर्जुनाला. मग अर्जुनाला भगवंत सांगतायत की अशा मूर्ख लोकांच्या मताला किती किंमत द्यायची, अर्जुन, ते तू ठरवायचं आहे. ओके. मग आता अर्जुनाच्या मनात दुसरा प्रश्न होतो, अरे मग कृष्ण, हा आत्मा जर इतका काळ इथे राहतो, तर मग हा शरीर म्हातारा झाल्यावर हा आत्मा पण म्हातारा होत असेल ना? तर भगवंत म्हणतात नाही. आत्म्याची लक्षणं इथे परत सांगतात. अजो, शाश्वत आहे. नित्य, नित्य काळासाठी राहणार आहे. शाश्वत काळासाठी राहणार आहे. आणि पुराण, सॉरी, अज म्हणजे अजन्म आहे, सॉरी, अजन्म आहे. नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण काळापासून आहे. आणि न हन्यते, हन्यमाने शरीरे, शरीर नष्ट झाल्यावर तो नष्ट होत नाही. शरीर म्हातारा झाल्यावर आत्मा म्हातारा होत नाही. कारण आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, ते एकमेकाशी कायम जोडलेले नाही. कारण 19व्या श्लोकामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आत्मा शरीराच्या, हृदयाच्या एरियामध्ये तरंगत राहतो. त्याचं शरीराशी कायम कनेक्शन, तात्पुरतं कनेक्शन त्याला दिलेलं असतं. म्हणून जर उद्या आपल्याला कोणी विचारलं की शरीर म्हातारा झाल्यावर आत्मा म्हातारा होतो का? नाही, तो चिरकाल तरुणासारखा तरुण राहतो. म्हणून शरीर जरी म्हातारं झालं तरी आत्म्याला काहीच होत नाही. आता आता अर्जुन भगवंताला सांगतो की अं, इथे भगवंत परत तेच सांगतायत अर्जुनाने, की अरे लोक मला हसतील. तर इथे भगवंत अर्जुनाला परत ते सांगतायत की ते जे लोक आहेत, ते लोक योग्य पद्धतीने शास्त्राला जाणत नाही, आणि म्हणून त्यांना अज्ञानी इथे भगवंत म्हणतात. अशा अज्ञानी लोकांच्या मागे तू अर्जुन लागू नकोस. मी जे सांगतोय ते तू माईक, आणि मी जे सांगतोय ते तू कर. अशा पद्धतीने भगवंत इथे त्यांना सांगतात. आता भगवंताला कळतं की अर्जुनाला अजूनही पटत नाही इथे. मग अर्जुनाला इथे उदाहरण दिलं गेले. काय उदाहरण देत आहेत? वासांसी जीर्ण, जसा एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरचा कपडा होतो, नवानी गृह्णाती नरोपरा, तो व्यक्ती न करतो, तथा त्याच प्रकारे शरीर आणि विहाय जीर्ण, शरीर जीर्ण झाल्यानंतर अन्यानी समयाती नवानी देवी ती धारण करतो. जसा कपडा फाटतो, शरीर फाटतं, कपडा बदलला जातो, शरीर बदललं जातं, व्यक्ती जसाच्या तसा राहतो. काहीच होत नाही. काहीच होत नाही म्हणजे काय? मी इथे माझ्या आजोबांवर बाण चालवेल, भीष्मावर, मी माझ्या गुरुवर अस्त्रशस्त्र चालवेल, त्यांना काही होणार नाही का? इथे भगवंत त्याचं उत्तर देत आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. तू कुठलंही अस्त्र चालव, नैनम छिंदंती, त्याला भेदलं जात नाही रे अर्जुना, त्या आत्म्याला. नैनम दहती, त्याला अग्नीने जाळता येत नाही बरं का अर्जुन. न चैनम क्लेदयन्ती आपो, पाण्याने त्याला ओलं नाही केलं जात. न शोषयती मारुत, न त्याला वाऱ्याने सुखवता येतं. म्हणजे अर्जुनाकडे जितके अस्त्र होते, अग्नी अस्त्र, वायू अस्त्र, जल अस्त्र, वाऱ्याचं अस्त्र, अर्जुनाला भगवंत सांगतायत की तिथपर्यंत तुझं अस्त्रच पोचणार नाही, ते आत्म्यावर कामच करत नाही. म्हणून ज्या ज्या लोकांच्या मनात ही भीती आहे,
की नरकात का भगवंत आत्म्याला एवढा त्रास देतात, तर इथे लक्षात घ्या की कुठलीही पीडा, कुठलीही वेदना आत्म्यापर्यंत पोचत नाही. नरकामध्ये त्याला तो भास करून दिला जातो की तुझं शरीर फाटतंय, तुला कुत्री खातायत, तुला मांजरं खातायत. तो आभास करून देतो. तो आभास इतका खरा वाटतो, इतका खरा वाटतो. जसं आपण पिक्चर बघतो ना, पिक्चर बघताना काही वेळेला सीन मध्ये आपण इतके गुंततो की आपण रडायला लागतो. का? आपल्याला वाटतं की आपल्याबरोबरच होतंय. त्याच प्रकारे असा आभास निर्माण केला जातो की मला फाडलं जातंय, मला खाल्लं जातंय, मला टोचलं जातंय, मला मारलं जातंय, असा आभास निर्माण केला जातो. पण खऱ्या अर्थाने आत्म्याला काही काही काहीच होत नाही. कारण कुठलीच घटना किंवा अस्त्र शस्त्र त्याच्यापर्यंत पोचतच नाही. तो होणार काय, पोचलंच नाही तर. ठीक आहे. आणि असा जो आत्मा आहे, हा आत्मा कसा आहे, इथे भगवंत सांगतायत, अच्छेद्यो, त्याचं छेदन केलं जात नाही. अदाह्यो, त्याचं दहन केलं जाऊ शकत नाही. शोष्य, त्याला ओलं केलं जात नाही. नित्य सर्वगत स्थान. पण हा आत्मा जसे जसे कर्म करेल सर्वगत, तो कुठल्याही योनीमध्ये भ्रमण करू शकतो, हे मात्र खरं. कारण कर्मानुसार त्याला पुढचा देह मिळतो. अचलोयम सनातन. पण हा जो आत्मा आहे हा शाश्वत आहे, याला मरण नाही. म्हणून आपल्या मरणाची भीती का वाटते? कारण आपल्याला मरायची सवयच नाही. पण आपल्याला तसा अनुभव करून दिला जातो, तर मरणाची भीती वाटते. आणि हा जो आत्मा आहे अव्यक्तो, अचिंत्यो, अविकार, याच्यात विकार पडत नाही. हे बघा, हा फार महत्वाचा शब्द आहे, हा नीट समजून घ्या. ज्यांना ज्यांना मन त्रास देतं, ज्यांना वाटतं की मला खूप राग येतो, मला खूप क्रोध येतो, आपल्याला आत्मा स्वरूपावर होऊ शकत नाही. आपल्यात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य, ईर्ष्या, कुठलीही गोष्ट आत्मस्वरूपात आपल्यात नाही. म्हणून इथे आत्म्याला काय म्हटलंय? अविकारी. त्याच्यात विकारच पडत नाही. मग आपण म्हणणार आहोत, पण मला तर राग खूप येतो. राग आपल्याला येत नाही, राग मनाला येतो. आपण वेगळे आहोत, मन वेगळं आहे, हे समजून घ्या. आनंद करा, सुट्टी मनवा. आज तुम्हाला सुट्टी घ्या. आज हे कळलं की मी आत्मा आहे, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, अविकारी आहोत. आपल्यात कुठलाही विकार पडत नाही. किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे माझ्यात राग नाही, क्रोध नाही, काम नाही, लोभ नाही, मद नाही, मात्सर्य नाही, काहीच नाही. टोटल झिरो. मी इतका सुंदर आहे. पण माझ्यावर जे मनाचं आवरण आहे ते घाण आहे. आणि म्हणून मला साधना करावी लागेल, म्हणून मला सेवा करावी लागेल, मला सदाचार करावी लागेल, तेव्हा माझं मन शुद्ध होईल. नाहीतर सहजासहजी मन शुद्ध होणार नाही. ठीक आहे. आणि असा जो आत्मा आहे, हा आत्मा दुर्दैवाने स्वतःला शरीर समजतो. आणि हे महाबाहो, अरे अर्जुन, जसा तू महाबाहो आहे तसा प्रत्येक आत्मा महाबाहो आहे. पण स्वतःला शरीर समजल्यामुळे काय दुर्दैवी अवस्था केली आहे. अथा चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम. अरे जो नित्य जगणार आहे तो सारखा सारखा मरतोय रे. काय दुर्दैवी अवस्था, काय दुर्दैवी अवस्था आपली. आणि बरं, मग अर्जुनाला तर सांगतो, जरी मेला तरी त्याला नवीन शरीर मिळणार आहे ना. मग जर त्याला नवीन शरीर मिळणार आहे, नैनम शोचित मरे, मग तो रडतो कशाला रे अर्जुन? रडण्यासारखं काय आहे त्याच्यात? कारण त्याला पुढे जाऊन नवीन शरीर मिळणार आहे ना. इथे भगवंत अर्जुनाला शरीर आणि आत्म्याचा भेद समजवत आहेत की आत्म्याचे काय काय लक्षण आहेत. आता इथे एक सिद्धांत आहे, याला नीट लक्षात घ्या. नीट, मला कळत आहे का? नीट. हा सिद्धांत आहे, हा या जगाचा नियम आहे. या नियमावर हे जग चालतं. जातस्यहि ध्रुव मृत्यू. एखाद्याचा मृत्यू झाला, एखाद्याचा जन्म झाला तर मृत्यू निश्चित आहे. मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे, ज्याचं मरण झालं त्याला जन्म निश्चित आहे. अपरिहार्य अर्थ आहे बघा इथे. अपरिहार्य आहे त्याला, कंपल्सरी आहे त्याला. मग जर एखादा जगल्यानंतर मरणार आहे, मेल्यानंतर परत नवीन शरीर आहे, मग रडायचं काय काम आहे अर्जुन? सांग बरं मला. रडण्यासारखं काय आहे इथे? हे भगवंत इथे अर्जुनाला सांगतात. ठीक आहे. म्हणून काही काळासाठी तो आपल्याला दिसतो, परत शरीर नष्ट होतं, परत तो शरीर धारण करतो. अशा प्रकारे हे कर्मचक्र इथे दुष्ट कर्मचक्र चाललंय.
कारण आपल्याला माहितीच नाही की त्रास कुठे आहे आणि कशामुळे. आता अर्जुन इतकं जेव्हा ऐकतो, बापरे काय भयंकर, म्हणजे आत्मा इतका पॉवरफुल आहे. आश्चर्यवत पश्यतीर, काय आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल ऐकून मला आश्चर्य येतं. आश्चर्यवत वदती, त्याच्याविषयी बोलून मला आश्चर्य येतं. आश्चर्यवत चैनवन्य शृणुते, आणि काय काय त्याच्याबद्दल ऐकून मला आश्चर्य होते. श्रुत्पापियेनं वेदन चैव कश्चित्. कृष्ण, तुम्हाला आपल्याबद्दल इतकं सुंदर सांगितलं रे, हे खरं आहे, पण तरी माझी काय आसक्ती जात नाही बाबा माझ्या लोकांमधून. त्याच्यासाठी मला काहीतरी सांग. आता 30व्या श्लोकात भगवंत म्हणतील एक गोष्ट, आणि 31 ते पुढच्या श्लोकापर्यंत आपण कंटिन्यू जेव्हा करू, तेव्हा मी तुम्हाला हे सांगेल की भगवंताने त्याला उपाययोजना काय दिलेली. कारण इथे भगवंताला कुठेतरी जाणवलं की त्याचे कॉन्सेप्ट तर क्लिअर झाले, पण आसक्ती गेली नाही. ती आसक्ती कशी क्लिअर करायची, ते भगवंत 31 ते 72 या सिरीजमध्ये सांगतील. मग ते जेव्हा अर्जुन म्हणतो की आसक्ती तर काही जात नाही माझी, त्यावेळेला भगवंत त्याला दोनच गोष्टी सांगतात. तू पहिले शोक करणं कर, आणि दुसरी गोष्ट, मी जे सांगतो ते नीट ऐक, जेणेकरून तू युद्ध करायला तयार होशील. ठीक आहे, नत्वाम शोचितुम अर्हसी. अशा प्रकारे हा जो पहिला सेक्शन आहे गुह्य ज्ञानाचा, हा इथे समाप्त होतो. इथे भगवंत अर्जुनाला शरीर आणि आत्म्याचा भेद समजवत आहेत, आणि अर्जुनाचे जे जे प्रश्न आहेत ते भगवंताने इथे काउंटर केले. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. शिल प्रभुपाद की जय.